विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑप्शनल मराठीच्या पहिल्या पेपरला आपण सुरुवात करत आहोत. गेल्या अनेक ऑनलाईन तासिकेपासून ऑप्शनल मराठीच्या पहिल्या पेपरला आपण सुरुवात केलेली आहे. या अभ्यासपत्रिकेतील पहिली कथा आहे अतिथी देवो भव. या कथेचे लेखक वामन चोरगडे. या कथेचा विचार आपण केलेला आहे. ही कथा शिकून झालेली आहे. आज आपण दुसऱ्या कथेला आपण प्रारंभ करणार आहोत. दुसऱ्या कथेचं नाव आहे मोत्याचे पीक. या कथेचे लेखक वि.स. खांडेकर आहेत. वि.स. खांडेकर हे नाव मराठी साहित्याला नवीन अनोळखी अशा प्रकारचं नाही, तर वि.स. खांडेकर हे मराठी साहित्यात, मराठी वाङ्मयात सुपरिचित अशा प्रकारचं नाव म्हणजे वि.स. खांडेकर आहेत. मुलांनो, मोत्याचं पीक या कथेच्या अनुषंगाने आपल्याला आज विचार करायचा आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. या देशामध्ये बहुतांश लोकांचा व्यवसाय हा शेती आहे. त्यामुळे भारतीय शेतीमध्ये कोणकोणत्या प्रकारची पिके घेतात हे आपल्याला जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना ज्ञात आहे, माहीत आहे. आपल्याला ज्वारीचं पीक माहीत आहे, आपल्याला कापसाचं पीक माहीत आहे, सोयाबीनचं पीक माहीत आहे, साळीचं पीक माहीत आहे, तिळाचं पीक माहीत आहे, उडदाचं आणि मुगाचं सुद्धा पीक माहीत आहे आपल्याला. ही अशा प्रकारची आपल्याला नगदी पिके माहीत आहेत, खरीप पिके माहीत आहेत, रब्बी पिके माहीत आहेत आणि बागायती पिके सुद्धा माहीत आहेत आपल्याला. परंतु या कथेचं जे नाव आहे ते नाव फार वेगळं आहे, बोलकं आहे आणि सांकेतिक सूचक प्रतिकात्मक पद्धतीने या कथेचं नाव आहे. मुलांनो, आता आपण सांगितल्याप्रमाणे इतर पिके आपल्याला माहीत आहेत, पिकांची नावं माहीत आहेत, पिकाचं स्वरूप माहीत आहे आणि पिकं कशा पद्धतीने लावली जातात, पेरली जातात आणि त्या पिकांची रास कशी घेतली जाते, रास कशी काढली जाते हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. परंतु ज्या कथेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या कथेचं नाव आहे मोत्याचे पीक. कारण जे काही 5 धातू आहेत, पंचधातू, सोने, चांदी, माणिक, मोती आणि पाचू अशा प्रकारची 5 धातू आपण नावं ऐकलेली आहेत. आणि ही जी धातू आहेत, ही धातू अतिशय मौल्यवान अशा प्रकारचे धातू आहेत मुलांनो. हिरा असेल, माणिक असेल, माणिक तर आपण पाहिलेलंच नाही मुलांनो, मोती पाहिलेले आहेत. मोत्यांची मोठमोठी दुकानं आहेत मोठ्या महानगरामध्ये, छोट्या शहरामध्ये, नगरामध्ये सुद्धा सोन्या चांदीच्या दुकानामध्ये मोत्यांचे दागिने सुद्धा आहेत. कारण मोत्यांचे दागिने हे फार महागडे आहेत. सर्वसामान्य माणसाला हे अशा प्रकारचे दागिने परवडणारी नाहीत. कारण एका दृष्टीने, व्यापाराच्या दृष्टीने हे सुद्धा एक पीक आहे, पण हे पीक आपण खात नाही. प्रत्यक्ष मोत्याच्या पिकाचा आपल्याला आस्वाद घेता येत नाही. मोती विकून त्या मोबदल्यामध्ये जी काही पैसे मिळतात त्यातून आपला उदरनिर्वाह भागवता येतो. परंतु बाकीची शेतातली जी पिके आहे, शेताची पिके आपण प्रत्यक्ष त्या पिकापासून जे निर्माण झालेली मिळालेली धान्य आहेत, ते धान्य आपण अन्न म्हणून त्या धान्याचा वापर करतो, ती पिके माहीत आहेत. परंतु हे जे पीक आहे, आपल्या कथेचं जे नाव आहे पंचधातूपैकी एक धातू आहे
आणि ते अतिशय मौल्यवान अशा प्रकारचा धातू आहे. यालाही पीक म्हणतात. हे वि. स. खांडेकरांकडून आपल्याला समजून घ्यायचं आहे. वि. स. खांडेकरांनी ही कथा मोत्याची पीक नावाची कथा लिहिलेली आहे. खरंच मोत्याची पीक आहे का? ही पीक जमिनीमध्ये, मातीमध्ये, काळ्या आईच्या पोटामध्ये, गर्भामध्ये याची लावण करतात का, पेरणी करतात का, आणि त्यातून हे पीक कशा पद्धतीने येतं याची उत्सुकता माझ्यासह सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा लागलेली असेल. कारण हे मी आता सांगितलेलं, हे मोत्याचं जे पीक आहे, मोती जे आहेत, मोती शेतामध्ये उगवत नाहीत, शेतामध्ये याची निर्मिती होत नाही, जमिनीवर निर्मिती होत नाही, जंगलात निर्मिती होत नाही, डोंगरात किंवा वनात निर्मिती होत नाही, तर मोत्याची निर्मिती ही समुद्रात निर्मिती होत असते मुलांनो. समुद्रामध्ये शंख, शिंपले जे असतात ना, शिंपले जे असतात, शिंपल्यामध्ये मोती उगवतात. आणि हे मोती अतिशय महागडे आणि अतिशय मौल्यवान अशा प्रकारची मोती आहेत. आता या मोत्याचं पीक कशा पद्धतीने या कथेच्या माध्यमातून वि. स. खांडेकरांनी मांडलेलं आहे, या कथेचा आपण विचार करणार आहोत मुलांनो. पहिल्यांदा आपण या कथेची आणि या पाठाचे लेखक वि. स. खांडेकर या पाठाच्या अनुषंगाने आपण प्रस्तावना पाहणार आहोत. वि. स. खांडेकर यांचं पूर्ण नाव विष्णू सखाराम खांडेकर आहे. वि. स. खांडेकरांना तुम्ही सुद्धा या अगोदर वाचलेलं असावेत, चित्रामध्ये किंवा फोटोमध्ये, प्रतिमामध्ये त्यांचा फोटो सुद्धा पाहिलेला असावा. इतकं परिचित अशा प्रकारचं नाव वि. स. खांडेकरांचं आहे. त्यांचा जन्म 1898 मध्ये झालेला आहे, तर मृत्यू 1976 मध्ये झालेला आहे. खांडेकर जेव्हा जन्मले आणि जेव्हा मृत्यू पावले, या कालावधीमध्ये माझा सुद्धा जन्म झालेला नाही. तुमचा तर लांबच. माझा जन्म 1980चा आहे मुलांनो. आणि खांडेकर आपल्या सर्वांच्याच अगोदर जन्मले आणि सर्वांच्याच अगोदर त्यांचं निधन झालेलं आहे. खांडेकरांनी कादंबरी, कथा, रूपकथा, कविता, लघुनिबंध, नाटक, चित्रपट, व्यक्तिचित्रे आणि समीक्षा अशा विविध वाङ्मय प्रकारांमध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. म्हणूनच खांडेकरांना आपल्याला असं म्हणता येईल, वि. स. खांडेकर हे बहुआयामी, बहुप्रसव, प्रतिभासंपन्न लेखक आहेत, असंच आपल्याला म्हणावं लागेल. कारण आपल्याला एक वाङ्मय प्रकार हाताळता येत नाही, एका वाङ्मय प्रकारामध्ये आपल्याला योगदान देता येत नाही, भर घालता येत नाही. तर खांडेकरांनी जवळपास 8-10 वाङ्मय प्रकार त्यांनी लिहिलेले आहेत. आणि त्यांच्या लिहिण्यामुळे मराठी वाङ्मय समृद्ध, उत्तुंग अशा यशोशिखरावर जाऊन पोहोचलेलं आहे, असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. अशा प्रकारचे लेखक वि. स. खांडेकर आहेत. आणि म्हणूनच BA प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना वि. स. खांडेकर माहीत व्हावेत, वि. स. खांडेकरांचा परिचय व्हावा आणि वि. स. खांडेकरांचं वाङ्मय वर्तुळातलं त्यांचं कार्य विद्यार्थ्यांना माहीत झालं पाहिजे. आणि विद्यार्थी वि. स. खांडेकरांना वाचून प्रेरणा घेतली पाहिजे. आणि ते सुद्धा खांडेकर ज्या पद्धतीने लेखन केलेले आहेत, त्याच पद्धतीने विद्यार्थी सुद्धा लेखन करायला प्रवृत्त झाले पाहिजे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने ही कथा निवडलेली आहे. आपण या पाठाचा परिचय
किंवा या पाठाची प्रस्तावना किंवा प्रास्ताविक याचा विचार करत आहोत. मराठी साहित्यामध्ये असो की आपल्या गावात असो किंवा आपल्या जिल्ह्यात असो, प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या गुणामुळे परिचित असतो. आपल्या गावात सुद्धा बघा, प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या कार्याने आपली ओळख निर्माण केलेली असते. एखादा कार्यक्रम जर असेल आणि त्या कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन करणारी माणसं सुद्धा गावामध्ये असतात. मग ते काम असल्यानंतर आपण त्या व्यक्तीचं लगेच नाव घेतो. आपण एखादा स्वयंपाक असेल, आचार्य असेल, लगेच त्याचं पटकन नाव घेतो. ते बाळू काका, त्यांना बोलवा. किंवा एखादा साप निघाला असेल किंवा सर्प मित्र असेल तुमच्या गावामध्ये, त्याचं नाव लगेच पटकन आपण घेतो. त्या खंडू काकाला बोलवा. किंवा गावात भांडणं झाली असतील तर गावामध्ये काही पंच असतात, त्यांना बोलवा. हे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कार्यामुळे, स्वभावामुळे व्यक्तींची ओळख निर्माण झालेली असते. तसंच ज्ञानेश्वरी म्हटलं की संत ज्ञानेश्वर आपल्यासमोर येतात. कीर्तन म्हटलं की संत नामदेव आपल्यासमोर येतात. आणि भारुड म्हटलं की संत एकनाथ आपल्यासमोर येतात. आणि मनाचे श्लोक म्हटलं की समर्थ रामदास आपल्यासमोर येतात. पोवाडा, लावणी हा वाङ्मय प्रकार उच्चारला की शाहीर राम जोशी, शाहीर प्रभाकर, अशा प्रकारची अनेक नावं आपल्यासमोर येतात. त्याच पद्धतीने मराठी साहित्यामध्ये रूपकथा नावाचा एक वाङ्मय प्रकार वि स खांडेकरांनी रूढ केलेला आहे. रूपकथा या वाङ्मय प्रकारचे जनक किंवा प्रणेते किंवा पुरस्कर्ते म्हटलं तरी चालेल. अशा प्रकारचा रूपकथा वाङ्मय प्रकार वि स खांडेकरांनी मराठीमध्ये पहिल्यांदा रूढ करण्याचं काम केलेलं आहे. रूपकथा म्हणजे काय, रूपकथा कशाला म्हणतात, रूपकथाची गुणवैशिष्ट्ये काय काय आहेत आणि ती कथा कशी लिहिली जाते याचा आदर्श वस्तुपाठ वि स खांडेकरांनी लेखणीच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून निर्माण केलेला आहे. आणि तो आदर्श सर्व मराठी वाचकासाठी तो समोर ठेवलेला आहे. म्हणून मराठी साहित्यामध्ये पहिल्यांदा रूपकथा हा वाङ्मय प्रकार कोणी निर्माण केला असेल तर वि स खांडेकर निर्माण केलेला आहे. मुलांनो, अशाच प्रकारची प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये येतात किंवा MCQ परीक्षेमध्ये सुद्धा येतात. करोना महाबिमारी अशाच पद्धतीने जर फैलावत राहिली, प्रसार होत राहिला आणि परिस्थिती ही जर आटोक्यात नाही आली तर विद्यापीठ थेरी परीक्षा न घेता ऑनलाईन MCQ परीक्षेचा पर्याय निश्चितपणे 100% निवडू शकतो. म्हणून त्या परीक्षेमध्ये वर एक प्रश्न येतो आणि खाली 4 पर्याय असतात. या 4 पर्यायापैकी अचूक आणि करेक्ट पर्याय आपल्याला निवडायचा असतो मुलांनो. म्हणून वि स खांडेकरांचं पूर्ण नाव काय आहे? रूपकथा मराठी साहित्यामध्ये रूपकथा हा वाङ्मय प्रकार पहिल्यांदा टिंबटिंब यांनी रूढ केलेला आहे. खाली 4 पर्याय असतात. स.दी. खांडेकर, पु.सी. खांडेकर, द.फ. खांडेकर आणि वि स खांडेकर या 4 पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला निवडावा लागतो आणि त्या पर्यायाच्या समोर आपल्याला असं डार्क करावं लागतं मुलांना. A, B, C, D असे 4 ऑप्शन असतात, वर्तुळ असतात. जो वि स खांडेकर हे ऑप्शन A ला असेल किंवा B ला असेल तर त्या उत्तरपत्रिकेवर आपल्याला डार्क करावं लागेल किंवा ऑनलाईन त्याला असं क्लिक करावं लागेल मुलांनो. अशा पद्धतीने स्पर्धा परीक्षेसाठी किंवा MCQ परीक्षेसाठी अशा प्रकारे सूक्ष्म अभ्यास असणं गरजेचं. म्हणून पाठाचा परिचय करून घेणं महत्त्वाचं आहे. वि स खांडेकरांनी मराठी साहित्यामध्ये बऱ्याच कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. या कादंबरी वाङ्मयामध्ये त्यांनी 2 मने, 2 ध्रुव, हृदयाची हाक, अमृतवेल
अशा प्रकारच्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. आणि यानंतर एक महत्त्वाची कादंबरी वि स खांडेकरांनी लिहिलेली आहे आणि त्या कादंबरीचं नाव आहे ययाती. ही कादंबरी प्रत्येकाच्या गावामध्ये वाचनालय आहे. तुम्ही म्हणाल सर आमच्या गावात वाचनालय नाही, असं होऊ शकत नाही. गाव तिथे वाचनालय हा उपक्रम 100% पूर्ण झालेला आहे. ज्या ठिकाणी गाव आहे, ज्या ठिकाणी वस्ती आहे, त्या ठिकाणी वाचनालय 100% आहे. इतकाच फरक आहे की कोणी वाचनाची पाठी बाहेर लावलेली आहे, कोणी पाठी लावलेली नाही. कारण पाठी यासाठी लावत नाहीत लोक, कारण पाठी जर लावली तर लोक आपल्याला त्रास देतात. लोकांची सेवा करावी लागते, लोकांना पुस्तकं द्यावी लागतात, देवाणघेवाण करावी लागते. वर्तमानपत्र वाचायला लोक येतात, मग त्याच्यासाठी आपला वेळ राखून ठेवावा लागतो, काढावा लागतो. ही अशी मगजमारी नको म्हणून लोक बाहेर पाट्या लावत नाहीत. वाचनालय असली कागदोपत्री चालवतात. गावातल्या लोकांना सर्वांना जर वाचनालय जर आहे म्हणून माहीत झालं तर लोकांनी पुस्तकं मागतात, नवीन पुस्तकं आणावी लागतात, पेपर वर्तमानपत्र आणावे लागतात. कोणाला कळून न देता कोणाला कळालं आणि कोणाला नाही कळालं अशा प्रकारचा उपक्रम प्रत्येक गावामध्ये सुरू असतो मुलांनो. म्हणून तुम्हाला वाचनालय कोणाला माहीत असतील तर कोणाला माहीत नसेल तर प्रत्येक गावामध्ये ययाती नावाची कादंबरी आहेच आणि ती वि स खांडेकरांची कादंबरी आहे. ययाती ही कादंबरी पौराणिक कादंबरी आहे, कारण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ययाती जाऊन पोहोचलेली आहे मुलांनो. मराठी साहित्यामध्ये नाची फडके हे कलावादी आहेत, रंजनवादी आहेत, तर वि स खांडेकर हे जीवनवादी आहेत. मानवी जीवनाचं तत्वज्ञान वि स खांडेकरांनी ययाती कादंबरीच्या माध्यमातून मांडलेलं आहे. म्हणून ययाती कादंबरी ही जीवनवादी विचाराच्या माध्यमातून, तत्वज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये ययातीने घर केलेलं आहे, अधिराज्य निर्माण केलेलं आहे. म्हणूनच वि स खांडेकर प्रत्येक मराठी भाषिकांच्या मनामध्ये, मनातलं गळ्यातलं ताईत आहेत, कारण ते त्यांनी निर्माण केलेलं आहे. वि स खांडेकरांच्या ययाती या कादंबरीला 1974 साली भारतीय साहित्यातला, भारतीय भाषेतला सर्वश्रेष्ठ पुरस्कार, भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार 1974 साली मिळालेला आहे मुलांनो. म्हणून वि स खांडेकरांची ययाती फार महत्त्वाची आहे. भारतामध्ये, देशामध्ये ज्या काही वेगवेगळ्या भाषा आहेत, मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तमिळी, जर्मन, फ्रेंच, भारतामध्ये ज्या काही भाषा आहेत त्या सर्व भाषांमधून दरवर्षी एका भाषेतल्या कलाकृतीला हा भारतातला साहित्याच्या क्षेत्रातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार दिला जातो आणि त्या पुरस्काराचं नाव भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार. वि स खांडेकरांचा अंत, मृत्यू 1976 साली झालेला आहे, तर त्यांच्या हयातीमध्ये वि स खांडेकरांच्या ययाती या कादंबरीला 1974 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार, भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. या दृष्टीने वि स खांडेकर हे महत्त्वाचे आहेत. मुलांनो, आतापर्यंत कितीतरी स्पर्धा परीक्षेचे प्रश्न या आपल्या अध्यापनाच्या अनुषंगाने आलेले आहेत. आता वि स खांडेकर हे मराठी साहित्यातले पहिले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक आहेत. मराठी साहित्यामध्ये पहिल्यांदा भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला असेल तर वि स खांडेकरांना मिळालेला आहे. त्यानंतर कुसुमाग्रजांना मिळालेला आहे. त्यांच्या नटसम्राट या नाटकाला मिळालेलं आहे. या नाटकाचं चित्रपटामध्ये सुद्धा रूपांतर झालेलं आहे. त्यांना 1988 साली मिळालेलं आहे.
त्यानंतर विंदा करंदीकरांना मिळालेला आहे, मराठीमध्येच बरं का. मराठीमध्ये तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार पहिला वि स खांडेकरांना, दुसरा कुसुमाग्रजांना नटसम्राट या नाटकाबद्दल, तिसरा विंदा करंदीकरांच्या अष्टदर्शने या ग्रंथाला मिळालेला आहे. चौथा भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू जगण्याची समृद्ध आडगळ अशा आजपर्यंत 4 मराठी भाषेच्या लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. म्हणून अशा प्रकारचे वि स खांडेकर सुद्धा फार महत्त्वाचे आहेत. कथासंग्रहामध्ये त्यांनी विद्युत प्रकाश नावाचा कथासंग्रह प्रकाशित लिहिलेला आहे. नवमल्लिका, त्यानंतर हस्ताचा पाऊस, ऊनपाऊस, सूर्यकमळे आणि सांजवात अशा प्रकारची ग्रंथसंपदा वि स खांडेकरांच्या नावावर आहे. त्यानंतर रूपकथासंग्रह या वाङ्मय प्रकारामध्येही त्यांनी बरीच कथासंग्रह लिहिलेली आहेत, प्रकाशित केलेली आहेत. रूपकथासंग्रह या वाङ्मय प्रकारामध्ये त्यांचा पहिला रूपकथासंग्रह कलिका नावाचा आहे. आणि कलिका या रूपकथासंग्रहातूनच मोत्याचे पीक नावाची रूपकथा घेतलेली आहे. MCQ जर विद्यापीठाने MCQ परीक्षा जर घेतली तर असे प्रश्न विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये येतात. मोत्याचे पीक ही कथा कोणत्या रूपकथासंग्रहातून घेतलेली आहे? बरेच त्यांचे रूपकथासंग्रह आहेत. कलिका आहे, मृगजळातल्या कळ्या आहेत, सुवर्णकळा आहे, वेचलेली फुले आहेत, सोनेरी सावल्या आहेत आणि वनदेवता असे 4-5 रूपकथासंग्रह आहेत. या 4-5 रूपकथासंग्रहापैकी कलिका नावाच्या रूपकथासंग्रहातून मोत्याचे पीक नावाची रूपकथा अभ्यासक्रमासाठी घेतलेली आहे, निवडलेली आहे, निश्चित केलेली आहे. त्यानंतर आपण समीक्षा या वाङ्मय प्रकाराकडे आपण वळत आहोत. खांडेकरांनी कादंबरी वाङ्मय प्रकार, कथासंग्रह वाङ्मय प्रकार, रूपकथा संग्रह वाङ्मय प्रकार त्यांनी लिहिलेले आहेत, हाताळलेले आहेत. त्यामध्ये महत्त्वाची भर सुद्धा घातलेली आहे. त्यानंतर समीक्षा या वाङ्मय प्रकारामध्ये सुद्धा वि स खांडेकरांचं महत्त्वपूर्ण मूलभूत अशा प्रकारचं त्याचं योगदान राहिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी गडकरी व्यक्ती आणि वाङ्मय हा समीक्षा करत लिहिलेला आहे. त्यानंतर आगरकर व्यक्ती आणि विचार हाही समीक्षा ग्रंथ त्यांच्या नावावर आहे. आणि शेवटचा समीक्षा ग्रंथ आहे केशवसूत कला आणि काव्ये. असे 3 समीक्षा ग्रंथ त्याने लिहिलेले आहेत. म्हणूनच भारतीय समीक्षा किंवा मराठी भाषेची समीक्षा अशा प्रकारच्या लेखनामुळे वरचेवर समृद्ध होताना दिसते. ही वाङ्मयीन गुणवत्ता कशा पद्धतीने वाढत गेलेली आहे त्याचं कारण म्हणजे वि स खांडेकरांसारखे इतर सुद्धा काही इतर लेखकांनी भर घातलेली आहे, योगदान दिलेलं आहे, कॉन्ट्रीब्युशन त्यांनी दिलेलं आहे. म्हणूनच मराठी साहित्याच्या कक्षा वरचेवर रुंदावताना दिसतात आपल्याला. मराठी वाङ्मय 1-2 लेखकामुळे, साहित्यिकामुळे ते श्रीमंत होणार नाही, तर वि स खांडेकरांसारखे अनेक लेखक आणि तुमच्यासारखे नवीन विद्यार्थी, नवलेखक सुद्धा लिहिते झाले पाहिजे. लिहितच नव्या लेखकाचे लेखणीचे हात बळकट आणि मजबूत झाले पाहिजे. जर लिहित असाल तरच, असा रिकामे हात बळकट होणार नाहीत मुलांनो. आणि अशा पद्धतीने मोत्याचे पीक या कथेचे लेखक वि स खांडेकर या पाठाचा आपण परिचय पाहत आहोत. मुलांनो, तसा परिचय आपण या पाठाचा अगोदर सुद्धा घेतलेला आहे. परंतु
काही तांत्रिक कारणामुळे या व्हिडिओचा आवाज बाहेर येत नव्हता, म्हणून आपण पुन्हा हा व्हिडिओ आपण तयार करत आहोत. वि स खांडेकर हे सामाजिक वाङ्मयीन दृष्ट्या महत्त्वाचे लेखक आहेत. वि स खांडेकरांच्या समग्र साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये जीवनवादी मूल्यांचाच विचार आपल्याला पाहायला मिळतो. वि स खांडेकरांनी आयुष्यभर जीवनवादाचाच पुरस्कार त्यांनी केलेला आहे. नुसता पुरस्कार केलेला नाही, जो काही विचार, ज्या काही विचाराचे पाईक होते वि स खांडेकर, त्यांनी प्रत्यक्ष लेखणीतून समाजाच्या समोर पोहोचवण्याचं काम सुद्धा केलेलं आहे. वि स खांडेकरांच्या या समग्र वाङ्मयीन कर्तृत्वामुळे 1941 साली सोलापूर येथे भरलेल्या किंवा संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. मुलांनो, अशा प्रकारचे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा तुमची जर विद्यापीठाने MCQची परीक्षा घेतली तर असेच प्रश्न परीक्षेमध्ये येतात. पाठाच्या लेखकावर हमखास 100% प्रश्न येतात. उद्या जर समजा नाही जरी अशा प्रकारचे प्रश्न आले तर स्पर्धा परीक्षेमध्ये तरी येतात. 1941 साली सोलापूर येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष टिंब होते. तिथे 4 पर्याय असतात मुलांनो. 4ही पर्यायापैकी आपल्याला अचूक पर्याय माहीत असणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण त्या बटनावर, त्या ऑप्शनवर आपण क्लिक करू शकता, अन्यथा सर्वच पर्याय बरोबर असतात असं वाटतं मुलांना. म्हणून नेमकं अचूक आणि वस्तुनिष्ठ अभ्यास असणं महत्त्वाचं आहे. परीक्षा तर सर्वच विद्यार्थी देतात, परंतु मोजकेच विद्यार्थी अभ्यास करून परीक्षेच्या रणांगणावर उतरतात आणि घनघोर युद्ध लढतात आणि त्या युद्धामध्ये ते विजयी होतात, म्हणजेच यशस्वी होतात. परीक्षेचा फॉर्म हजारो विद्यार्थी भरतात, पण काहीच विद्यार्थी इतके लढवय असतात, अभ्यासू असतात, मीमांसक असतात, चिकित्सक असतात, तेच ते परीक्षेचं युद्ध, परीक्षेचं रणांगण गाजू शकतात, लढू शकतात आणि विजयी होऊ शकतात आणि उत्तीर्ण सुद्धा होऊ शकतात. मुलांना, वि स खांडेकरांना महाराष्ट्र शासनाचा पद्मभूषण पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. अशा प्रकारचं योगदान वि स खांडेकरांचं या पाठाच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणून हा पाठ जसा महत्त्वाचा आहे तसे लेखक सुद्धा महत्त्वाचे आहेत. दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत मुलांना. प्रत्येक कथेतून, प्रत्येक धड्यातून, प्रत्येक पाठातून कोणता न कोणता मूल्य विचार आपल्याला ग्रहण करायला मिळतो, आपल्याला शिकता येतो, आपल्याला आत्मसात करता येतो. मूल्यहीन पाठ कोणताच नसतो मुलांनो. प्रत्येक पाठातून काहीतरी संदेशाचा आपल्याला बोध होतो, परंतु आपल्याला ते शोधता आलं पाहिजे. अशा प्रकारचं जगण्याचं, जीवनाचं मूल्य, तत्वज्ञान वि स खांडेकरांनी या कथेमध्ये कशा पद्धतीने पेरलेलं आहे, कशा पद्धतीने मांडलेलं आहे, त्याचा विचार आपण उद्याच्या तासाला करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.